आमरस बनवणार आहोत. त्याकरता मी 4 आंबे घेतले. आंबे हे 2 तास पाण्यात ठेवले होते आणि आता आपण याला कापून घेणार आहोत, कारण की आताच्या आंब्यांमध्ये खराब निघतील, कधी काय होईल, म्हणून अशा व्यवस्थित कापून त्याच्यातला गर काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने कापून मधला गर आहे तो साईडला करणार आहोत आपण. अशा पद्धतीने सगळा गर आपण व्यवस्थितरित्या असं कापून घेऊन संपूर्ण आंब्यांचा गर आपण साईडला काढून घेणार आहोत. आपण आंब्याचा सर्व पल्प काढून घेतलेला आहे अशा रीतीने. आता आपण आंबा गोड आहे तर आपण साखर आहे ना थोडीच टाकणार आहोत. जसा तुमचा आंबा गोड आहे किंवा आंबट असतात कधी काळ, तर तुम्ही ती साखर तुमच्यावरती अवलंबून आहे किती टाकायची ते. हां, आणि दुसरी गोष्ट, आम्ही रवीने गरगटत आहोत. तुम्हाला मिक्सरला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, कारण मिक्सरचं जर केलं तर जास्त वेळ राहत नाही, तो काळा पडतो. 2, तुम्हाला ह्याच्यामध्ये दूध घालायचं असेल तर ताबडतोब खाल्लं तर दूध घाला. तर ताबडतोब नाही खायचं आहे, वेळ लागत असेल तर तुम्ही दूध न घालता केलेला आंब्याचा रस खूप छान आहे आणि असा घोटून जो करतो त्याची टेस्ट खूप चांगली लागते. आणि खाताना पुरी बरोबर, गिरडी बरोबर जे असे तुकडे राहतात ते खूप छान लागतात. म्हणून आमरस हा असाच करावा, असा करून पहा. आपण वेलची पूड टाकणार आहोत थोडीशी. थोडीशी वेलची पूड, 4 वेलची कुटून घेतलेल्या आहेत मी, त्या टाकत आहे. आपण परत एकदा घोटून घेऊया. अशा पद्धतीने आपला आमरस तयार आहे. मी आमरस सर्व करून घेतला आहे, त्यासोबत आम्ही पुऱ्या घेतल्या. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.